नमस्कार मित्रांनो, आपल्या खास त्रिकोणी आकारावरून वैविध्यपूर्ण किल्ला म्हणून किल्ले तिकोना यास ओळखले जाते। आकाराने छोटा पण कार्याने बहु मोठा असा हा गडकोट। चला तर मग या वैविध्यपूर्ण किल्ल्याची सफर करूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट एवढा उंच आहे। या किल्ल्यावरून 3-4 किमी अंतरावर असलेले तुंग, लोहगड हे किल्ले स्पष्टपणे बघायला मिळतात। किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळेच याला तिकोना असे नाव पडले होते। मुंबई पुणे हम रस्त्यावरून आपल्याला सहज दिसणारे लोहगड आणि विसापूर हे किल्ले सर्वांना माहीत आहेत। पण याच किल्ल्यांच्या मागे पवन मावळ प्रांतामध्ये तिकोना म्हणजेच वितंगगड नावाचा एक किल्ला आहे, ज्याची आपण ओळख करून आज घेणार आहोत। लोहगड आणि विसापूर यांच्या मागे असल्यामुळे थेट नजरेला न पडणारा हा किल्ला द्रुतगती महामार्गावरून सहज दृष्टिक्षेपात येतो। बोरघाट चढून गेल्यावर आपल्याला कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी या लेण्या बघायला मिळतात। या प्राचीन बौद्ध लेण्यांच्या सुरक्षिततेसाठीच लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले बांधले गेले होते। प्राचीन बंदरांना घाटमाथ्यांशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरातून जात होत्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती। या परिसरात असलेल्या बौद्ध लेणी ह्या बौद्ध आणि हीनयान या पद्धतीच्या असल्यामुळे अंदाजे 800 ते 1000 या काळाशी या किल्ल्याची बांधणी झाली असावी असा आपण अंदाज लावू शकतो। म्हणजेच एक प्राचीन पुराणपुरुष म्हणून तिकोना गडाकडे पाहिलं जातं। तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे। बहमनी काळात या गडाचा विशेष उल्लेख असा आढळत नाही, तरी गडावरील लेण्यांवरून या गडाचे अस्तित्व हे फार प्राचीन असावे असा अनुमान लावता येतो। कार्ला लेणी, बेडसे लेणी या काळाशी मिळता जुळता याही किल्ल्याचा कालावधी असावा असा अनुमान आपण निश्चित करू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे काही गडकोट घेतले होते त्यामध्ये तिकोना किल्ल्याचाही समावेश होता। शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले होते। पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगाला जे 23 किल्ले दिले गेले त्यामध्ये तिकोना किल्ल्याचा समावेश होता। पुढे औरंगजेब बादशाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नामांतरण केले अमनगड। मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेऊन तो पेशवाईला जोडला। शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये मराठी राज्याचा वारस कोण यावरून ताणतणाव निर्माण झाला होता। त्याच वेळेस कान्होजी आंग्रे हे कोकणात आपले जवळजवळ स्वतंत्र राज्य राखून होते। मराठी राज्याच्या मदतीशिवाय आजूबाजूचे शत्रू म्हणजेच सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज या तिघांविरुद्ध लढून त्यांनी राज्य टिकून ठेवलं होतं। ताराबाईंनी कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांवर हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं। आत्ताचे अलिबाग व तेव्हाचे कुलाबा या किल्ल्यावरून आंग्रे जे निघाले ते सपाट्याने सारा प्रदेश गिळंकृत करत जिंकत पुढे सरसावू लागले। लोहगड, विसापूर, तुंग हे पवन मावळातील किल्ले जिंकून घेतल्यानंतर मोर्चा वळवला तो तिकोनावर आणि तिकोना किल्ला सुद्धा जिंकून घेतला। पुढे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे बनवून शाहू महाराजांनी आंग्रेंचा सामना करायला पाठवले। तेव्हा बाळाजींनी मुत्सद्दीपणाने न लढाई करता कान्होजी आंग्रेंना आपल्या शाहूंच्या बाजूने वळवून घेतलं। त्यांच्यामध्ये एक तह झाला। या तहानुसार आंग्रेंनी इतर गडांबरोबर तिकोना हा गड सुद्धा शाहू महाराजांना परत केला।
आणि शाहू महाराजांना मराठी राज्याचे छत्रपती म्हणून मान्यता दिली. पुढे 1818 सालापर्यंत मराठा साम्राज्यात राहिलेला हा गडकोट इंग्रजांनी बळकावला आणि 1818ला त्याची प्रचंड नासधूस करून हा किल्ला ब्रिटिशांकडे वळवून घेतला. अशा प्रकारे मित्रांनो, आपण तिकोना हा गडकोट पाहिला. मी ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी खूप धुकं पसरलं असल्याकारणाने वास्तुदर्शन काही विशेषरित्या आपल्याला करता आलं नाही आणि म्हणून पायथ्याचे आणि गडाच्या प्रवेशद्वाराचे ड्रोन शॉट मी मिळवू शकलो. हे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.